नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि गुड मॉर्निंग. सकाळ झालेली आहे. प्रीत गेला कामाला. सकाळ सकाळ त्याचा डब्बा वगैरे रेडी करून दिला. तो गेला. आता आमच्या कामांना सुरुवात. आज फायनली आम्हाला कुरडया करायला घ्यायच्या आहेत. म्हणजे बहुतेक तरी म्हणजे ऑलमोस्ट पावसाळ्याची सगळी तयारी झालेली आहे आमची. पापड करून घेतले, फेण्या करून घेतल्या, सुकी मच्छी स्टोअर करून ठेवली, अजून मसाला सुद्धा रेडी करून दिला. म्हणजे सगळी बऱ्यापैकी पावसाळ्याची तयारी झालेली आहे. कारण की आमचं बाळ सुद्धा पावसाळ्यामध्येच येणार आहे, म्हणून पहिले पावसाळ्याची सगळी तयारी करून ठेवतो. मग आपल्याला बाळाच्या तयारीला लागायचं आहे. घर सेट करायचं आहे, अजून शॉपिंग करायची आहे. अजून तर काही सुरुवात झाली नाहीये. तर खूप एक्साइटेड आहे त्या गोष्टीसाठी. आणि हा, तुमच्या बऱ्याच जणांचे मला कमेंट येतात की तुला कितवा महिना चालू आहे, तुझी प्रेग्नन्सी जर्नी शेअर कर, किंवा तू कोणते बुक्स वाचतेस. तर हळूहळू मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईनच. आणि हा, मग तुम्ही गेस्ट करा की मला कितवा महिना चालू असेल, कारण की पावसाळ्यामध्ये आमचं बाळ येणार आहे. तर थोडा सस्पेन्स सुद्धा पाहिजे ना चॅनल ब्लॉगमध्ये. तर तुम्ही मला या व्हिडिओच्या खाली कमेंट करा की मला कितवा महिना चालू असेल. आणि येणाऱ्या ब्लॉगमध्ये, म्हणजे हा ब्लॉग नंतर जो येणारा ब्लॉग आहे त्याच्यामध्ये मी क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग करणार आहे. त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तरं देणार आहे. प्रेग्नन्सी रिलेटेड सुद्धा, आमच्या पर्सनल रिलेटेड सुद्धा, आणि स्पेसिफिकली एक प्रश्न की तू अलिबागमध्ये नक्की राहतेस तरी कुठे, ज्या गावाचं नाव सांग. तर त्या प्रश्नाचं उत्तर मी त्या व्हिडिओमध्ये देणार आहे, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं पहिलं नोटिफिकेशन येईल. आणि हा एक प्रश्न मला खूप जास्त विचारला जातो, म्हणजे शॉर्टमध्ये सुद्धा आणि मोठ्या व्हिडिओमध्ये सुद्धा, की तुझ्या प्रेग्नन्सी जर्नीचा ब्लॉग तू शूट कर. तर मी असं विचार केला, माझं असं काही रुटीन स्पेसिफिक नाहीये प्रेग्नन्सीच्या रिलेटेड. आपलं नॉर्मल कसं रुटीन असतो तसंच असतो. नवऱ्याचा डब्बा असतं, आई पप्पा आहेत म्हणून काय नाही वाटत. ते नसले की मग सकाळी लवकर उठून त्याला डब्बा द्यावा लागतो आणि आपली बाकीची कामं असतात ती. तर असं रुटीन असं काय नाही. खायचं प्यायचं, थोडा आराम करायचा, पण थोडा ऍक्टिव्ह राहायचं. एकदमच बाबूसारखं नाही राहायचं की हे नाही करू शकत, हे वाकून करू शकत नाही. आता बहुतेक तरी कामं मी बऱ्यापैकी करते, अशी दंबत वगैरे असं काही नाही. आता कुरडया करायच्यात, आता उन्हामध्ये वरती टेरेसवर जाणार नाही, खूप ऊन लागतंय. खाली बसून आईला जेवढं मला बसून करता येईल तेवढं मी देते तिला करून. तसं रुटीन असं काय नाही स्पेसिफिकली, पण करेन मी एखाद व्हिडिओ करीन तुमच्यासाठी. तर तुम्हाला जाणूनच घ्यायचं असेल की सकाळपासून माझं काय रुटीन असतं प्रेग्नन्सीच्या रिलेटेड, बुक्स वगैरे जे काय असेल ते, तर करीन व्हिडिओ मी. तर चला, तर नाश्ता करायचा आहे मला, अजून मेडिसिन घ्यायचे आहेत. आता रेडी होते पटकन. आणि हे बघा, ही कोंब, व्हायरल कोंब आहे. प्रीतने ऑर्डर केली होती. मला वाटलं काय आहे कोंब आहे, तर ते सगळेजण ही कोंब खूप जास्त वापरतात. तर त्यांनी ऑर्डर केली, पण 2-3 दिवसापासून मीच हिला वापरते. खूप छान आहे. तिचे ब्रिसल्स वगैरे खूप सॉफ्ट आहेत, म्हणजे असं जास्त डोक्याला अशी रुपत नाहीये ती. आणि मस्त आहे. पीच कलर घेतलेला आहे मी त्याचा. त्याच्यामध्ये खूप सारे कलर सुद्धा आहेत, पण चांगली आहे. जास्त महाग सुद्धा नाही. 130 का 140 रुपयाला आहे ही कोंब. छान आहे. म्हणजे फणी जशी आपल्याला एकदम रुपते ना, तशी रुपत नाहीये. तिच्या ब्रश टाईप सारखी आहे. ब्रिसलला असे छोटे छोटे सॉफ्ट आहेत तिचे ब्रिसल्स. झूम होते का? तिचे ब्रिसल्स खूप सॉफ्ट आहेत, त्याच्यामुळे छान वाटते. तर मी माझी नेहमीची जी फणी असते, जी कोंब आहे, त्याच्याने मी करतच नाही. 2-3 दिवसापासून मी हीच वापरते. हीच आवडले मला. ह्याची लिंक या व्हिडिओच्या खाली टाकीनच. मस्त आहे. 140 रुपयाची काहीतरी आहे. व्हायरल कोंब हिला म्हणतात, कारण का सगळेजण ही वापरतात. ओके, तर चला आता नाश्ता करून घेते आणि मग मेडिसिन घ्यायचे, आणि मग आई कुरड्यांसाठी पीठ रेडी करेल. आईची तयारी झालेली आहे. आई रेडी? सगळं रेडी आहे. पाणी ठेवलं. ओके. आणि शेवयासाठी लागणारं साहित्य आईने काढून ठेवलंय. आईचं काम एकदम परफेक्ट असतं, सगळ्या गोष्टी अशी नीट ठेवते, म्हणजे दाखवायला पण तुम्हाला, आणि जर तुम्ही करणार असाल तुम्हाला पण समजेल कसं समजेल पण ना. ओके. तर इथे जाडं मीठ आहे, हा ओवा आहे, जिरा आहे, पापडखार ना, पापडखार, आपलं हिंग, मिरचीची पूड, लसूण आणि तेल, आणि आपल्या या साचे आहेत साईज वाले. छोटा आहे म्हणजे शेवयाचा. कुठला आपला पाहिजे तो टाकायचा. हा चकलीचा आहे, हा जाडा आहे. आणि इकडे आहे आपला ग्लासांचा अंदाज, 2 ग्लास तांदळाचं पीठ. ओके. आणि तर पाणी किती टाकलंस तुम्ही? पाणी 3 पेले टाकले. 3 ग्लास टाकलेस. हे 2 पेले पीठ आहे ना. हा, 3 ग्लास पाणी. तर आता आई जिरं आणि ओवा आणि लसूण हे मिक्सरला लावणार आहे, जी पेस्ट करणार आहे, कारण की आपल्याला सगळं पिठामध्ये मिक्स करायचंय, आणि त्या पिठामधून, या साच्यातून आपल्याला सगळं पडलं पाहिजे. आईने लसूण, मिरचीची पावडर, जिरं वगैरे पेस्ट केली मिक्सरला, आणि तिथं पाण्यामध्ये टाकते, म्हणजे सगळं ते बारीक झालं हे. नाही, बारीक मिरचीची पावडर पण बारीक केली, तर कधी कधी बिया राहतात साच्यामध्ये राहिलं का मग पीठ गळत नाही ते. ओके. तर ते तिने टाकले,
आणि त्याच्यानंतर मीठ वगैरे आणि मग पीठ टाकशील ना हा, मग. थोडा बॉईल करशील ना उकळी देशील हा उकळ देते. ओके पापड खड किती टाकतेस 2 चमचे. 2 चमचे म्हणजे 2 ग्लासाला 2 चमचे आईचा अंदाज फिक्स आहे परफेक्ट 2 चमचेच घेऊन ठेवलेला आहे तर मीठ आपल्याला लागेल तसं टाक. अंदाजे मीठ पापड तर खार असतं ना हम्म. कमीच टाकत लागलं ना बघा मीठ टाकते. ओके लागलं तर आपण पीठ मळताना टाकू शकतो टाकू शकतो बारीक मीठ टाकू शकतो. आता काय तेल टाकणार आहेस ना थोडस तेल टाकायचंय. तेल का तेल टाकायचं का आपण उन्हात टाकतो ना आणि राहिलं तर मग वास येत नाही. ओके ह्याच्यात टाकलं का तेलाचा वास येत नाही. असं मळायला घेतल्यानंतर तेलाचा वास येतो. ओके म्हणून डायरेक्ट पिठामध्ये मग टाकायचं उकळलं जातं ना तेल हा. मग वास येत नाही. परफेक्ट अंदाज आहे पाण्याचा तुझा ते ह्याला जास्त असलं तरी चालून जातं. हा ते काय आपल्याला पातळ नुसतं पाडायचे पापड काय लाटायचे नाही आपल्याला ना आपल्याला थोडं पाणी कमी घ्यायचं. याला जास्त कमी असलं तरी काय फरक नाही पडत. ओके आता किती वेळ ठेवशील 5 मिनिटं वाफेवर हा 5 मिनिटं जरा घातलं नाही पूर्ण हा पीठ साफ भिजलं ना पीठ पाण्यामध्ये हा तर बंद करून थोडं झाकण ठेवायचं. ओके हे पातळच पाहिजे शेवाण्यासाठी हम्म. म्हणून मी जादा पाणी टाकते. आईसाठी प्रत्येक जण कमेंट करत असतं म्हणजे प्रत्येक ब्लॉगच्या खाली माझ्या आईसाठी एक कमेंट असते की तुझी आई खूप एनर्जेटिक आहे तशी ती आहेच म्हणजे तिचं नेहमीच असतं काही ना काही गुड्डी आपण हा पदार्थ बनवूया म्हणजे आता मी ब्लॉगिंग करायला लागले म्हणून तुम्हाला मी दिसते तर आधी तर काय काय बनवायची आहे आता जसं तिला वयाप्रमाणे जमते तसं ती करते तर ते आता आणि आपण विकत सगळं मिळतं पण घरची चव वेगळीच ना ती. फेण्या बोला पापड बोला थोडे थोडं काय होईल ते करायचे. म्हणून जेवढं जमेल तिला तेवढं ती करते आणि माझी मदत असतेच तशी की मी काय शिकाऊ गडी आहे मला काय तेवढी येत नाही पण तिच्या मदतीने ती जसं सांगेल तसं मी करते. ती वरती बरण्या बघताय तुम्ही सगळ्या भरल्यात पापड फेण्या हे ना मसाले चिंच सगळं पावसाळ्याची तयारी आमची ऑलमोस्ट झालेली आहे हे नाही तर आज आम्हाला कुरड्या करायच्या ऑलमोस्ट झाल्या आता त्या पीठ मळायचं आणि साच्यामध्ये हे करायचं हे ना हो झालं आता मळायला थोडं पाणी जास्त घेतलं का मळायला पण वेळ नाही लागत मग पटकन होतं. आणि पप्पा माझं सगळं जेवण करतात म्हणजे आम्ही दोघी हे करत असतो की ते जेवणाचं बघतात पहिल्यापासूनच सगळं करतात माझे पप्पा प्रीतलाच माझं येत नाही तर मग हळूहळू त्याला मी शिकवते मग पप्पा आईला सगळी मदत करतात A to Z जेवण बनवण्यापासून सगळं मग आम्ही पापडांचं किंवा हे काय करत बसतो की मग पप्पा जेवण रेडी करून ठेवतात आता हे असं वाटते सोपं पण तरी पण 2 तास लागतील वेळ जातो है ना? ना पाण्याला वेळ जाईल. पाडायला वेळ जाईल मग परत तो साचा धुवा परत त्याच्यात टाका परत बसवा त्यामुळे ह्याला वेळ जाईल मग पप्पा आज जेवण बनवणार आम्ही ह्या शेवयांचं म्हणजे कुरड्यांचं करून घेतो. आईचं जेव्हा ऑपरेशन झालं होतं तेव्हा 1 वर्ष आम्ही काहीच बनवलं नव्हतं हे नाही सगळ्या विकत आणला सगळ्या गोष्टी आम्ही विकत आणल्या होत्या पण जशी जशी ती रिकवर झाली आणि जुन्या माणसाला एका ठिकाणी बसता येत नाही त्यांना काही ना काही कामं करावीच लागतात मग पुन्हा सुरुवात झाली हे नाही पण ते 1 वर्ष कसं गेलं आमचं आम्हाला माहिती हे ना तिला वाटतं की मी तिच्या पायावर उभी राहते की नाही तर तिच्या मणक्यामध्ये आहेत 6 स्क्रू आणि 2 प्लेट त्यामुळे तिला जास्त वाकून काम नाही करायचं उभं राहून जेवढं काम करता येईल तेवढं आणि वजन सुद्धा उचलायचं नाही त्यामुळे उभं राहून आम्ही सगळ्या गोष्टी करत असतो वाकायचं काम तिला अजिबात आम्ही सांगत नाही पण असं तिला बघून कोण बोलणार पण नाही तिचं ऑपरेशन झालं हे नाही सगळ्या गोष्टी करते म्हणजे फिरायला पासून कंकेश्वर पासून चढून आली एवढ्या पायऱ्या होते हे ना डॉक्टर पण बोलायला की तुम्ही जाऊन पण आलात मला हा आम्ही तिला सपोर्ट केलं की तू करू शकतेस आणि देवाच्या कृपेने ऑपरेशन सुद्धा खूप छान झालं ती पण रिकवर झाली आता आई आहे आईमुळे सगळ्या गोष्टी मी करते बघते शिकते आणि तुमच्या सोबत सुद्धा शेअर करते पीठ मस्त मळलेलं आहे आणि कलर बघू शकते कसला भारी आलेला आहे आईने साच्यामध्ये भरायला सुरुवात केलेली आहे आम्ही आता आलोय टेरेसवरच सावळीमध्ये बसलो इथे हंतरले आता पटापट पाडतो आणि मग तिकडे उन्हामध्ये खेचतो चला 2 साचे आहेत म्हणजे पटापट होतील